बारामती या ठिकाणी झालेला विमानाचा अपघात हा सर्वांनाच हादरा देणारा आणि एक मोठा धक्का देणारा होता। कारण तो फक्त एक अपघात नव्हता, तर महाराष्ट्राचा तडफदार नेता तसेच सकाळी उठून लवकर कामाला लागणारा नेता त्या अपघातामध्ये गेलेला आहे। आणि ते म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा। सध्या जर बघायला गेलं तर वेगवेगळी बातमी आता समोर येत चाललेल्या आहेत। बघा, आता तुम्हाला सकाळीची बातमी ऐकायला तर भेटलीच असेल की आता अजितदादा यांचं निधन झालंय। सकाळी सर्वांच्या कानावरती ही बातमी पडली, पण मागच्या ज्या दिवसात ही बातमी सकाळी ऐकली तर कोणालाच विश्वास बसत नव्हता की असं झालंय नेमकं कसं। कारण बरेच जण म्हणायचे की ही बातमी चुकीची आहे, आपले अजितदादा अजून पण आहेत, त्यांना काहीच झालेलं नाही असे लोक म्हणू लागलेले होते। पण पुन्हा त्यानंतर 8:30च्या नंतर 9 वाजेच्या दरम्यान तर अक्षरशः 100% फिक्स झालं की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमानाच्या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यांचा अपघात हा भीषण असल्यामुळे सर्वात मोठा धक्का हा महाराष्ट्रासह भारताला बसलेला आहे। आणि त्यानंतर संपूर्ण मोठमोठ्या नेत्यांनी सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। पण बघा, ही एक सर्वात मोठी अत्यंत दुःखद बातमी महाराष्ट्रासाठी होती। पण अपघात नेमका कसा झाला, त्या मागची नेमकी कारण काय आहेत, अपघात नेमका असा कसा होऊ शकतो आणि अपघातामागची नेमकी कारण आता कोणती समोर येऊ लागलेली आहेत, नेमक्या तपासात कोणत्या भयंकर गोष्टी आता आढळू लागल्यात का, याबाबतची सर्व माहिती आता आपण समोर आलेली आहे ती देण्याचं काम करणार आहोत। तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। तर चला सविस्तर अपडेट पाहूयात। सर्व माहिती आता समोर येऊ लागलेली आहे। अपघात नेमका कसा झाला हे नागरिकांना जाणून घ्यायचंय, पण ही माहिती काय लवकर कळेनाशी झालेली होती। बघा, आता राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा हे का एकदा दोनदा उपमुख्यमंत्री नव्हते, तर 6व्यांदा ते उपमुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळत होते। पण आता नियतीच्या पुढे कोणाला जाता येत नाही असे लोक म्हणतात, तशीच पद्धत बघायला मिळाली। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा मुंबईतून निघाले। मुंबईतून ते निघले असताना मुंबईतून येताना बारामतीपर्यंत विमान सुखरूप आलं, त्यांच्या बारामतीपर्यंत सुखरूप आले, पण तिथेच मोठी अडचण झाली। बारामतीमधून लँडिंग करताना सर्वात मोठा धक्का बसला आणि एकदम मोठा आवाज झाल्यासारखं तेथील नागरिकांना समजलं। आणि आवाज कशाचा होता, तर विमानाचा अपघात झाल्याचा तो आवाज होता। एकदम मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज होता। असा भयानक अपघात झाला की तसा अपघात आतापर्यंत कुणी बघितला पण नसेल, एवढी भयानक आणि वेगळीच परिस्थिती त्या ठिकाणी बारामतीच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळाली। पण एवढा भीषण अपघात नेमका कसा होऊ शकतो, याची नेमकी कोणती कारण आहेत आणि काही अशा भयानक गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत की त्या जर तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल। कारण की खूपच वेगळी परिस्थिती बघायला मिळाली। नेमकं काय झालं, अपघाताची आता एक कारणे नाही तर बरीच कारणे समोर आलेली आहेत। सर्व माहिती आता आपण बघणार आहोत। आता तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन सर्व माहिती आपण देण्याचं काम करत आहोत। तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। बघा, आता आलेल्या माहितीनुसार सर्व माहिती समोर येऊ लागलेली आहे। हळूहळू सर्व तपास लागत असल्याने आता सर्व माहिती नागरिकांपर्यंत पण पोहोचत चाललेली आहे। बघा, आता खरी माहिती कुठून मिळत असते, जो आता त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स असतो। बघा, तो ब्लॅक बॉक्स जो असतो त्याच्यामधून सर्वच कळत असतं। अजितदादांचे विमानातील शेवटचे शब्द काय आहेत, विमान खाली थोडे यायच्या आधी अजितदादांच्या मनात काय प्रश्न सुरू होते, त्यांचं बोलणं काय सुरू होतं, पायलट सीन अजितदादांचं बोलणं विमानामध्ये शेवटच्या टायमिंगला सुरू होतं का, हे देखील आता त्या ब्लॅक बॉक्स मधून समजणार आहे। सर्व माहिती आता उघडकीस येणार असून ही सर्व माहिती आता नागरिकांना कळावी फक्त अशी अपेक्षा आहे। बघा, आता ब्लॅक बॉक्स जो लवकर सापडत नव्हता तो पण सापडला आहे। अखेर तो सापडला असून आता तो ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता त्याच्यातूनच सर्व माहिती लागणार आहे। बघा, आता तुम्ही म्हणत असाल त्या माध्यमातून तपास कसा लागतो, तो सुरक्षितच कसा राहतो। बघा, आता ब्लॅक बॉक्स असा असतो की विमानाचा जरी भीषण अपघात झाला तरी त्याला काहीच होत नाही। का होत नाही, तर त्याचं कारण म्हणजे तो एकदम मागच्या विमानाच्या पार्ट मध्ये बसवण्यात आलेला असतो। म्हणजे मागचे जे एकदम पार्ट आपल्याला दिसतात, ज्यामध्ये की जसे पंखा असल्यासारखे जे मागचे 2-3 पार्ट असतात, एकदम मागचं विमानाचं जे टोक असतं त्या ठिकाणी त्याला बसवण्यात येतं। म्हणजे विमानाचा किती भीषण अपघात झाला तरी शक्यतो मागच्या पार्टला कमी इजा होते, त्यांना काही होत नाहीये। त्यामुळे त्या भागापर्यंत तो ब्लॅक बॉक्स त्या ठिकाणी बसवलेला असतो। म्हणजे विमानाचा अपघात झाला तरी त्या ब्लॅक बॉक्सला काहीच होणार नाही। आणि अपघात झाल्यानंतर नेमका कसा झाला, कशामुळे झाला आणि अपघात नेमका ऑटोमॅटिक झालाय की त्याची दुसरीच काय कारण आहेत, आता ते देखील समोर येणार आहे। आणि त्या ब्लॅक बॉक्स मधून सर्व माहिती आता ती बघायला मिळणार आहे। नेमकं कसं काय आहे, तर चला आता कोणती माहिती समोर येऊ लागलेली आहे, अपघाताची कारणे नेमकी काय आहेत, भयानक काही गोष्टी आता समोर येत असून सर्वात मोठा धक्का आता नागरिकांना बसत चाललेला आहे। तर चला सविस्तर पाहू।
बघा आता अपघाताचं खरं कारण नेमकं काय आहे ते पण आता समोर येऊ लागलेलं आहे, ते तर पाहूयात. पण इकडे बघा, विमान कोसळल्यावरती लगेचच इंधनानं भरलेल्या टँकचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आणि विमानानं पेट घेतला. स्थानिक वेळेनुसार सकाळी साधारण 8:48च्या सुमारास ही घटना आता भीषण स्वरूपात झाल्याचं पण समोर आलं. बारामतीतल्या गोजूबावी गावाजवळचं विमानतळ 1996 पासून वापरात आहे. MIDCने बांधलेला हा मोठा सुसज्ज विमानतळ नाही, तर याचा वापर लहान विमानांची वाहतूक आणि पायलटच्या ट्रेनिंगसाठी केला जातो. ज्या रनवे 11 वर म्हणजे आग्नेय दिशेकडून जाणाऱ्या धावपट्टीवर अजित पवारांचं विमान उतरतं, तेथे रनवेच्या आधी एक डिप्रेशन म्हणजे दरीसारखा थोडा खोलगट भाग असल्याचं देखील आता सध्या स्थितीला फोटोवरून दिसत आहे. म्हणजेच की विमानाच्या जवळ आता जी लँडिंगचा भाग असतो तो लँडिंगचा भाग कसा असायला पाहिजे, जमिनीच्या लेवलनेच असायला पाहिजे, इकडे तिकडे खाली खड्डे पण नसायला पाहिजेत, कारण की हे एक विमान आहे, हवाई विमान आहे आणि त्याचा प्रवास व्यवस्थित झाला पाहिजे. यासाठी तिथे अशा गोष्टी असणं गरजेचं आहे. पण हे विमानतळ कसं होतं, तर या विमानतळाच्या जवळ जो लँडिंगचा रस्ता होता, म्हणजे हवेतून विमान उतरल्यानंतर जे रस्त्यावरती येणार होतं त्याच रस्त्याच्या जवळ इकडे दरी असल्यासारखा 15 ते 20 फुटांचा खड्डा होता आणि जो रस्ता होता तो 15 ते 20 फूट असा उंच असल्यासारखा होता. म्हणजे तो काय एकदम जमिनीवरती प्लेन असा नव्हता, असं देखील स्पष्टपणे आता दिसून आलेलं आहे. आणि या खड्ड्यामुळे देखील वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. जे विमान रस्त्यावरती पाहिजे होतं ते या खड्ड्यातच गेलं. जर हा खड्डा खाली नसता, थोडासा रस्त्याच्याच लेवलला असता, तर थोडंसं वेगळं काही चित्र देखील आपल्याला दिसलं असतं, पण काही सांगता येत नाही. आता सगळं चित्र हे बदलून गेलेलं आहे. पण बघा, आता आलेल्या माहितीनुसार काही भयानक दृश्य, काही व्हिडिओ देखील आता समोर आलेत. विमान पडल्यानंतर कसा स्फोट झाला, कसा आवाज झाला याची धक्कादायक माहिती पण समोर आलेली असून ती पण माहिती आता तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहोत. तो व्हिडिओ नेमका काय आहे आणि व्हिडिओमध्ये कसं विमान आलं, कसं पडलं ते देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. आता शेवटपर्यंत माहिती बघा. बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार अविश्वसनीय निशब्द आता सुन्न अशी भयानक घटना आहे. अशी घटना आता वेगळीच प्रकारची आपल्याला दिसून आली. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. दिल्लीपासून राज्यापर्यंत विविध पक्षाच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. अजितदादांची बातमी अविश्वसनीय, निशब्द, सुन्न, भयानक अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पण दिलेला आहे. बघा, सर्वात मोठा धक्का हा महाराष्ट्राला बसलेला आहे. दादांचं विमान कसं कोसळलं, थरारक सीसीटीव्ही, धडकी भरवणारा व्हिडिओ समोर येलेले आहेत. बघा, आता सीसीटीव्ही वगैरे सर्व काही समोर येईल असल्यामुळे सगळं करणार आहे. अपघात कसा झाला, अपघात पायलटकडून जे आहे ते सध्या स्थितीला कोणता फोन सुरू होता का, सर्व काही माहिती आता समोर येऊ लागणार आहे. कारण की सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर येऊ लागलेले आहेत. धडकी भरवणारे व्हिडिओ पण आता समोर आलेले असून अपघाताच्या टायमिंगला विमान कसं पडलं, पडल्यानंतर किती मोठा स्फोट झाला, कसा आवाज झाला याबाबतची पण आता सर्वात मोठी धक्कादायक अशी माहिती समोर येऊ लागलेली आहे. तीच माहिती आता तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहे. बघा, शेवटचे 3 ते 4 मिनिटं खूप धक्कादायक ठरले. म्हणजे 5 मिनिटाचंच वेळ राहिलेलं होतं. 5 मिनिटाचं अंतर उरलेलं असतानाच अजित पवारांवर काळाचा घाला बघायला मिळाला. हे आपल्याला अजित पवारांवर सर्वात मोठं संकट बघायला मिळालं. जर अजून 5 ते 6 मिनिटं त्या विमानाला काहीच होत नव्हतं तर आपले अजितदादा आपल्या महाराष्ट्रामध्ये आज कुठेतरी सभा घेताना कोणत्या तरी कामाचा प्रस्ताव मंजूर करताना दिसले असते. पण अक्षरशः सगळं चित्र बदललेलं आहे. त्या विमानाच्या अपघातामुळे सर्वात मोठा दुःखाचा डोंगर हा महाराष्ट्रावरती पडलेला असून महाराष्ट्र सध्या शोकाकुळ आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार जर शेवटचे 5 मिनिटं हे व्यवस्थित विमान चाललं असतं, व्यवस्थित सर्व काही राहिलं असतं, तर शेवटच्या फक्त आणि फक्त 5 मिनिटांमुळेच सर्वात मोठा अपघात झालेला आहे. म्हणजे मुंबईपासून बारामतीपर्यंत विमान आलं, काहीच झालं नाही. पण बारामतीत पोहोचल्यावर शेवटच्या 4-5 मिनिटाच्या अंतरामुळे, चुकीमुळेची मोठी घटना घडली. त्यामुळे सर्वात मोठा धक्का आता महाराष्ट्राला बसलेला आहे. बघा, याची कारण आणि अजितदादांची ओळख कशी पटली, शेवटची ओळख ठरली आणि अजितदादांच्या हातात एक घडी होती. घडी असल्याचं तेथील लोकांना ओळखू आलं. बरेच जण म्हणू लागले की घडी आहे म्हटल्यावर हे अजितदादाच असतील, असं देखील काही जणांकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच की घड्याळ हीच अजितदादांची शेवटची ओळख ठरलेली आहे. त्याच घडीवरून अजितदादांचा हात काहीतरी ओळखू आल्यासारखं दिसून आलेलं होतं आणि त्यावरूनच समजलं की हे अजितदादाच आहेत आणि आपलेच अजितदादा हे विमानातून मोठ्या अपघाती
माहिती झाल्याचं मग लगेच नागरिकांना आणि इतरांना तेथे समजवून लगेच आलं बघा. अशा प्रकारची घटना घडली. याचं कारण आता समोर आलं बघा. आता आलेल्या माहितीनुसार धक्कादायक गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या आहेत. याचं कारण असं आहे, ते जर ऐकलं तर तुम्हाला पण आश्चर्याचा धक्का बसेल. अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंचा जनसागर पण आपल्याला बघायला मिळालाच होता. बारामतीतील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स पण आता सापडलेला असून यामधून फटाफट एकदम फास्ट मध्ये आता माहिती येणं बाकी आहे. जशी माहिती येईल तसं सर्व काय आता समजणार आहे. पण बघा आलेल्या माहितीनुसार आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. अपघाताचं कारण कसं ठरलं, कोणती मोठी अडचण आली की त्यामुळे एवढा मोठा अपघात झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा एवढा अपघात नेमका कसा झाला, त्याचं खरं कारण, जे कारण आतापर्यंत सगळ्यांपर्यंत माहिती नव्हतं ते कारण आता सगळ्यांना समजणार आहे. तर चला नेमकं काय झालं, कसं झालं आणि अजित पवार यांच्या विमानाचा अपघाताचा नेमका घटनाक्रम काय आहे. अपघात झाला की सध्या स्थितीला त्यानंतर मोठा स्फोट झाल्याचं दिसून आलं आणि याची कारणे काय आहेत, सर्व काय आता दिसून येऊ लागलेलं आहे. तर चला आता ब्लॅक बॉक्स मधून देखील कोणती माहिती समोर येत आहे, सर्व अपडेट आपण पाहू. बघा आलेल्या माहितीनुसार आता जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानिमित्त बारामतीमध्ये अजित पवारांच्या 4 सभा होणार होत्या. त्यासाठी ते लवकर निघले होते. पण अजित पवारांचा घात झाला, तो म्हणजे एका छोट्याशा फाईलमुळे, अशी माहिती एक सूत्रांकडून आलेली आहे. बघा नेमकी अशी एक कोणती फाईल ठरली की त्या फाईलमुळे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा सर्वांना सोडून गेले. बघा ते कारण समोर येऊ लागलेला आहे. एक फाईल आणि अजितदादांचा मृत्यू असा घटनाक्रम आपल्याला बघायला मिळाला. जर ती फाईल नसते किंवा त्या फाईलचं जर थोडं मागे पुढे काही ठरलं असतं तर आज अजितदादा आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसले असते. पण त्या फाईलमुळे सर्वात मोठी घटना घडली आणि अजितदादांचा मृत्यू झाला. बघा आता तुम्ही म्हणत असाल नेमक्या फाईलमुळे कसा मृत्यू झाला. आता ती फाईल कोणता माणूस घेऊन येणार होता, असा कोणता व्यक्ती होता की तो अजितदादांकडे ती एक फाईल आणणार होता. पण तीच अशी फाईल ठरली की त्यामुळे अजितदादांचा मृत्यू झाला, असं देखील आता लोक म्हणू लागलेले आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर अजित पवार हे आता रात्रीच गाड्याच्या ताफ्यामधून निघणार होते. म्हणजे त्यांना विमानाने मग येण्याची गरजच पडली नसती. पण आता एक अशी कोणती तरी फाईल येणार होती. ती कोणती तरी अन्नधान्या संदर्भातील एक फाईल होती आणि अजितदादांची सही त्यावर असणं गरजेचं होतं, असं देखील सांगण्यात येत आहे. मग आता ती फाईल यायला उशीर झाला. मग ती फाईल यायला उशीर झाल्यामुळे मग अजितदादांना गाडीच्या माध्यमातून काही लवकर येणं मग शक्य झालं नसतं. मग त्यांना पर्याय राहिला होता विमानाचाच. बघा आता विमानाच्याच ते आले पण असा अपघात झाला. पण ती फाईल जी अजितदादांकडे येणार होती, जर ती फाईल एकदम लवकर आली असते किंवा त्या फाईलवरती सही किंवा मंजुरीचं काम जर पुढच्या 2-3 दिवसांनी पुढे ढकललं असतं तर आज अजितदादा हे महाराष्ट्रामध्ये असते. पण त्या फाईलवरती सही करण्यासाठी, मंजुरीसाठी अजितदादा मुंबईमध्ये बराच वेळ थांबले. जे गाडीतून यायचं होतं ते गाडीतून येण्याऐवजी उशीर झाला, तिथे थांबण्यात जास्त वेळ गेला. मग त्या अजित पवारांना नाईलाजानं विमानाने यावं लागलं आणि अशी घटना घडल्याचं चित्र दिसून आलं. ही एक सर्वात मोठी घटना घडली. पण बघा आता विमानामध्ये 3 ते 4 स्फोट झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगण्यात आलेला आहे. अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जण हे जखमी झाले अशी सुरुवातीला बातमी आली होती. पुन्हा नंतर कळालं की सर्वांचा मृत्यू झालेला आहे. पुन्हा सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक होती असं देखील सांगण्यात येत होतं. पण त्यानंतर DGCAने दिलेल्या माहितीनं लगेच पुढच्या अर्धा तासात कळालं की या सर्वांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये आपले अजितदादांचा पण झालेला आहे. आपले पायलट पण गेलेले आहेत, जे की पायलट आता सध्या स्थितीला कष्टाने आपलं पायलट विमान चालवत होते. अनुभव होता पण अक्षरशः विमानाच्या घोटाळ्यामुळेच वेगळं चित्र झालं का, असा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे. बघा विमान पलटण्याचं खरं कारण काय आहे, व्हिडिओमध्ये काय दिसतंय, कसं विमान आलं, कसं पलटलं, कसा अपघात झाला, आता ते तुम्हाला घटनाक्रम दाखवतो. बघा आलेल्या माहितीनुसार विमान फिरलं आणि खाली पडलं, जागेवरच स्फोट झाला, महिलेने सांगितलं अपघाताचा थरार. आलेल्या माहितीनुसार विमान डायरेक्ट आता खाली पडलं नव्हतं. आधी विमान आलं, उतरण्याच्या पूर्वी त्यांनी वरती फेरी मारली. म्हणजे बघा तिथे पोहोचल्यानंतर लगेच पडलं नाही, तिथे पोहोचल्यानंतर रस्ता वगैरे दिसला नाही, त्यामुळे रिटर्न गेलं आणि एक फेरी मारून पुन्हा लँडिंगसाठी त्यांनी प्रयत्न केले. पण बघा पुन्हा एकदा रिटर्न होऊन विमानाने आकाशामध्ये गोलवेढा मारला. पण पुन्हा ती उतरण्याची तयारी त्यांनी केली. पण उतरण्याची तयारी केली असता ते
तेथे नागरिकांना पण दिसू लागलं की हे विमान रिटर्न का चाललंय, पुढे जात आहे आणि रिटर्न का येतंय असा नागरिकांच्या मनात प्रश्न आला असं देखील तेथील नागरिकांनी सांगितलं. पण बघा तेथील विमान हे रिटर्न येऊन पुन्हा एकदा लँडिंगसाठी त्या ठिकाणी गेलं. लँडिंग करता वेळेस त्यांनी विमान खाली घ्यायला सुरुवात केली. बघा विमान जसजसं खाली येऊ लागलं त्यानंतर खाली येताना विमान आकाशामध्येच डायरेक्ट गोल भिंगल्यासारखं इकडून तिकडं असं भिंगल्यासारखं ते झालं आणि भिंगल्यासारखं झाल्यानंतर एवढी गती होती की वेगवान गतीने ते डायरेक्ट जमिनीवरती येऊन आदळलं. ती गती जर बघितली तर तुमच्या अंगावरती काटा येईल एवढ्या फास्ट गतीने ते विमान जमिनीवरती आदळल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. महाराष्ट्राचे दादा आता गेलेले आहेत. यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठं दुःख बघायला मिळत आहे. अजित पवार यांच्यावर सध्या स्थितीला सर्वात मोठा आता विमानाचा घाला बघायला मिळाला. सर्वात मोठा अपघात झाला. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया आली आणि ते म्हणले याला राजकारणामध्ये वळण देऊ नका असं देखील शरद पवार म्हटले होते. बघा आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी धक्कादायक आणि ही चिंताजनक बातमी आपल्याला बघायला मिळाली. यामुळे पूर्ण महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. पण बघा कोणत्या कंपनीचं विमान होतं आणि विमानातच चूक होती की दुसरं कारण होतं ती पण माहिती समोर आलेली आहे. तर चला ती माहिती पाहूयात. आलेल्या माहितीनुसार आता नेहमीच्याच विमानानं केला अजित पवारांचा घात. VTVSR कंपनीचं विमान होतं. बघा त्या विमानानं सर्वात मोठा घात केल्याचं देखील दिसून आलेलं आहे. अपघातग्रस्त विमान लेजर्ट 45XR 2 इंजिन असलेलं बिझनेस जेट विमान होतं. या विमानातून मोठा अपघात झाला. विमान प्रामुख्याने चार्टर VIP प्रवाशासाठी वापरलं जातं. कमी अंतराच्या उड्डाणासाठी तयार केलेलं हे विमान आणि सकाळी 8:45 सुमाराला बारामती परिसरात दाट धुकं असल्याची माहिती समोर आली. बारामतीचा रनवे म्हणजेच हवाईपट्टी आकाराने लहान होती. तिथे ILS म्हणजे आलेल्या माहितीनुसार इंस्ट्रुमेंट या ठिकाणी लँडिंग सिस्टमची सुविधा नाही असं देखील दाखवण्यात आलं. बारामतीला हा टेबल टॉप रनवे आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंचावरचा रनवे असल्याची माहिती देखील बघायला मिळाली आणि हा उंचावरचा रनवे असल्यामुळे त्याच्या आसपास खड्डा होता आणि त्याच खड्ड्यात विमान गेलं आणि त्या खड्ड्यामुळे मोठा भीषण अपघात झाल्याचं स्पष्टपणे चित्र समोर आलं. अशा पद्धतीने सर्वात मोठा विमानाचा अपघात आपल्याला बघायला मिळाला आणि यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. पूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसलेला असून महाराष्ट्राची चिंता आता वाढलेली आहे. सर्वात मोठा दुःखाचा डोंगर महाराष्ट्रावरती असून अशा प्रकारे अपघात घडला. बघा शेवटी पायलटला देखील कोणतंही काम करता आलं नाही. असं विमान एकदम गतीने आलं की विमानाचं वळण दुसरीकडे वळवण्यासाठी पायलटला टाइम पण भेटला नसावा एवढी मोठी गती विमानाची होती आणि अशा पद्धतीने हा अपघात झाल्याचं समोर आलेलं आहे. आता बघा बऱ्याच बातम्या काही असं देखील व्हायरल होत आहे की विमान अपघातामागे कोण आरोपी आहेत का, तर तशा पद्धतीची कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाहीये. आता फक्त एवढंच कळतंय की विमानामध्येच काहीतरी अडचण असल्यामुळे पायलटला धुक्यामुळे कोणत्या तरी अडचणीमुळे व्यवस्थित न दिसल्यामुळे अशी अडचण आल्याचं देखील सध्या एक दिसत आहे. त्यामुळे इतर कोणतीही तर्क लावणं सध्या चुकीचं आहे. सध्या जी माहिती आहे तीच आपण दिलेली आहे. अशा प्रकारची अपडेट होती. जर काही अपडेट आली तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. कारण की विमानाचा अपघात भीषण होता. यामुळे सर्वात मोठं दुःख हे महाराष्ट्राला झालेलं आहे. सर्वात मोठा दुःखाचा डोंगर महाराष्ट्रावरती असून भयानक असा विद्राक विमानाचा अपघात घडलेला आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष याकडे आहे. तर अशा पद्धतीची अपडेट होती. धन्यवाद.